म्हणतात म्हातारपणी, लहान असतात तेव्हा म्हणतात आता काय खेळण्याचं वय आहे, म्हणतात आता काय भक्ती करायची, खेळायचं, बागडायचं, अभ्यास करायचा, शाळेत जायचं. तरुण झाले की पुन्हा म्हणतात आता संसारामध्ये पैसे कमवणं आवश्यक आहे, मुलं बाळं आहेत, त्याच्यामुळं संसार कमवणं महत्त्वाचं आहे. संसार झाल्यावर एकदा पोरं बाळं मोठे झाले, त्यांची जबाबदारी पूर्ण झाली, पोरं मार्गाला लागले की मग भक्ती करावी म्हणतात. आणि पुन्हा मग म्हातार वयामध्ये ज्यावेळेस मग गुडघे साथ देत नाहीत, तोंडामध्ये दात राहत नाहीत, कानाने ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, तेव्हा निघतात मग भक्ती करायला. माणसाने वारीला कधी जावं हो? गुडघे चांगले असताना जावं की गुडघे गेल्यानंतर म्हणजे चालता येईना तेव्हा जायचं का? ज्यावेळे माणूस तरुण असतो ना, तरुण वयामध्ये, त्यावेळेस वारी करावी. म्हातार वयामध्ये माणसाने कुठंच जाऊ नये, घरी बसावं. ठाईचं बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. म्हातार वयामध्ये घरीच बसा तुम्ही, वारीला जाऊ नका बोंबलत. कारण त्यावेळेस आणि देवानं अशी सिस्टीम का काढली? देवानं तरुण वयामध्ये आपले इंद्रिय चांगले ठेवले. का ठेवले? कारण तुम्हाला भक्ती याच दिवसात करायची. आणि जसं जसं वय वाढलं, म्हातारपण जवळ आलं, परमात्म्याने अंगातली शक्ती काढून घेतो की आता तुम्ही कुठे जाऊ नका, जाग्यावर बसा. परमात्म्यानं कानाची ऐकण्याची क्षमता कमी करतो की आता जे घरात चाललंय ना ते तुमच्या ऐकण्याचे विषय नाहीत, आता तुम्ही घरातल्या गोष्टी ऐकू नका. डोळ्याची नजर कमी करतो की जगामध्ये जे चाललंय आता ते तुम्ही पाहू नका, तर फक्त आता देवाचा विचार करायचा, पण एके ठिकाणी बसून. तरुण वयामध्ये भक्ती करावी, नवे नवे भक्ती लहान वयात करावी. लहान वयात भक्ती केलेली पावते. लहान वयामध्ये भक्ती केली तर त्याचं फळ अमृता समान मिळत असतं, अमृता समान. आणि तरुण वयामध्ये भक्ती केली त्याचं फळ दुधासमान मिळतं, आणि म्हातार वयामध्ये भक्ती केली त्याचं फळ पाण्यासमान. लहान वयामध्ये भक्ती केल्यानंतर थोड्याशा भक्तीनं परमात्मा प्रसन्न होतो. म्हणून भक्ती करण्याचं वय हे लहानपणापासून असतं. यासाठी भागवतामध्ये ध्रुव चरित्र आलेलं आहे की भक्त ध्रुवाने केवळ 5